एकदा एका किराणा दुकानात गेलो होतो आणि तिथे एक आजी आपल्या 4 वर्षाच्या नातीला घेऊन आल्या होत्या. त्या नातीला कुरकुरे पाहिजे होते आणि आजी काही घेऊन द्यायला तयार नव्हती. "आजी घे ना, आत्ताच घे, मी नंतर कधी नाही मागणार." म्हणजे मुलं इतकी व्यवस्थित हुशार असतात आणि त्यांना पाहिजे ते मिळण्यासाठी इतकं व्यवस्थित प्लीड करू शकतात, की त्यांचं लॉजिक भल्याभल्यानं जमणार नाही. आणि मग त्या आजीनी काय दबाव असेल, लाड असतील, तिला कुरकुरे घेऊन दिले. माझी खात्री आहे, की दुसऱ्या दिवशी हाच ड्रामा रिपीट होणार आहे. त्याच्यामुळे जर तुमची लहान मुलं असतील, तर कृपया लक्ष द्या. मुलांना जंक फूड खाऊ घालू नका आणि तुम्हीही खाऊ नका. ज्याच्यामुळे त्यांना एवढी खात्री पटेल, की हे अन्न वाईट आहे, हे आपण खायचं नसतं, हे आपण खाऊ नये. अशा प्रकारचं जंक फूड म्हणजे बिस्किट असतील, कुकीज असतील, केक असेल, आईस्क्रीम असेल, काही हे मुलांना देणं, हे त्यांच्या अन्नात विष देण्यासारखं आहे. ते लाड नव्हेत. ह्या सगळ्या प्रकारामुळे त्यांचं आयुष्य खराब होणार आहे. त्यांचं आरोग्य खराब होणार आहे आणि आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण चांगलं काय आणि वाईट काय हे समजावून सांगणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे ह्याच्यापुढे जर लहान मुलांनी कधीही अशा प्रकारचे पदार्थ मागितले, तर त्यांना रागवू नका, मारू नका, ओरडू नका. फक्त जवळ घ्या आणि समजावून सांगा, की "बाळा रे, बिस्किट खाणं तुझ्या दातासाठी, तुझ्या शरीरासाठी वाईट गोष्ट आहे. आपण हे खाऊ नये म्हणून मी तुला देणार नाही." जेव्हा मुलांना ही खात्री पटेल, की काही केलं तरी आपल्याला हे जंक फूड मिळणार नाही, तेव्हा ते नाद सोडून देतील आणि त्यांचं आरोग्य सुधारेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये जरूर लिहा.